ख्रिश्चन वुमन म्हणून तुमच्या जीवनामध्ये खूप चढ उतार आले असेल, मग ते चढ उतार काय ते आम्हाला जाणून घ्यायचंय. तुमची टेस्टिमनी काय आहे की तुम्ही आज इथपर्यंत ह्या लेवल पर्यंत देवाने तुम्हाला चालवलं आणि अजून चालवत आहे. साक्ष म्हणजे आपल्या जीवनामध्ये दररोज परमेश्वर देतो. बरोबर. कारण की आपण जे झोपेत रात्री झोपून उठतो सकाळी दुसऱ्या दिवशी हीच Right. मोठी साक्ष आहे. बरोबर. आपल्याला जर त्याचा ग्रेस पाहिजे, तर जर आपला विश्वास त्याच्यामध्ये आहे आणि जर आपण प्रार्थनेने त्याच्याकडे मागू तर आपल्यावरती तो दया करुणा करणार आहे. बरोबर. तर मग ग्रेस खूप लोकांना कळत नाही की ग्रेस नेमकं काय. ग्रेस म्हणजे दया आणि परमेश्वराची दया अशी आहे आपल्यावरती की गोष्टीचे आपण लायकीचे नाहीये. बिलकुल. है ना. आपले काही लायकी नाहीये ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी. बरोबर. तो परमेश्वर आपल्याला फ्री देतो. आणि कृपा जर आपण म्हणतो मर्सी हो ही आहे की ही जर आपण पाप करतो आणि आपण त्या शिक्षेच्या लायक आहोत, म्हणजे आपल्याला शिक्षा झाली पाहिजे, व्हायला पाहिजे, पण तिथे देव काय करतो, त्याची कृपा देतो. हो. कृपा दाखवतो आपल्यावर. बरोबर. त्याला कृपा म्हणतात. सर्वांना ख्रिस्त सलाम आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये. आणि आज आपल्या सोबत जे वक्ता आहे त्यांचं नाव आहे मिसेस फिलोमिना विजय निर्मळ. ते एक प्रिन्सिपल आहे सीबीएसई स्कूल मध्ये आणि मी त्यांचं वेलकम करतो. वेलकम मॅडम. थँक्यू. कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? एकदम. तर खरंच तुम्ही तुमचा वेळ दिला आमच्या पॉडकास्ट साठी, म्हणून तुमचं धन्यवाद करतो. आणि जसं तुम्ही सांगितलं की ऍज अ प्रिन्सिपल तुम्ही प्रिन्सिपल आहात, तर मग एक ख्रिश्चन वुमन म्हणून तुमच्या जीवनामध्ये खूप चढ उतार आले असेल, मग ते चढ उतार काय ते आम्हाला जाणून घ्यायचंय. तुमची टेस्टिमनी काय आहे की तुम्ही आज इथपर्यंत ह्या लेवल पर्यंत देवाने तुम्हाला चालवलं आणि अजून चालवत आहे. भरपूर तुमच्यावरती ग्रेस आणि परमेश्वराची मर्सी सुद्धा आहे. आपण म्हणणार आजचा आपला मुद्दा तो आहे की ग्रेस आणि मर्सी. तर मग काय तुमच्या जीवनामध्ये अशी टेस्टिमनी झालेली? बघा, साक्ष म्हणजे आपल्या जीवनामध्ये दररोज परमेश्वर देतो. बरोबर. कारण की आपण जे झोपेत रात्री झोपून उठतो सकाळी दुसऱ्या दिवशी हीच मोठी साक्ष आहे. बरोबर. ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये की तो आपल्यामध्ये त्यांनी जो श्वास फुंकलेला आहे, हो ना, त्याची ती कृपा आहे, ती दया आहे आपल्यावरती. है ना. आपण या जीवनाच्या म्हणजे हे जीवन आपल्याला मिळावं किंवा एक नवीन दिवस आपल्या जीवनामध्ये ऍड व्हावा, ह्या लायकीचे आपण नाही आणि कधीच नव्हतो. पण केवळ फक्त त्याची दया जी आहे, जी आपल्यावर आहे, त्यामुळे आपण आज जिवंत आहोत. आणि मी दररोज जेव्हा पण मी उठून सकाळी प्रार्थना करते, तर मी फक्त त्याच्या दयेसाठी म्हणजे धन्यवाद देते की प्रभू, तुझ्या दयेबद्दल मी तुला धन्यवाद देते. आणि जसं लॅमिटेशन्स 3 मध्ये वर्स 22-23 मध्ये सांगितलेलं आहे की दररोज माझी कृपा तुझ्यासाठी मी नवीन करतो. आमेन. तर त्याचा अनुभव मी माझ्या जीवनामध्ये लहानपणापासून घेतलेला आहे. जसं मी ग्रेड 3 मध्ये असताना माझे डॅडी जे आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये होते, पोलीसमध्ये. आणि त्या हिशोबाने आमचं जे आहे डॅडीचं जे पोलीसमध्ये होते, तर हर्सूल सेंट्रल जेलमध्ये आम्ही तिथे क्वार्टर्स मध्ये राहायचो. आणि आमच्याकडे तिकडे टीम्स यायचे, म्हणजे मोस्टली आफ्रिकन्स होते ते. पण जसं की न्यू लाईफ चर्चचे जे पास्टर होते, पास्टर विकी, ते घेऊन यायचे त्यांना. आणि मग मला इतकी उत्सुकता व्हायची, म्हणजे मला माहिती नाही, मी त्यावेळेस 3री मध्ये होते आणि कसं मला परमेश्वर म्हणजे ते मनामध्ये टाकलं आणि की मी त्यांच्यासोबत जायचे आणि तुटकी फुटकी कसं पण मला जसं जमेल त्या हिशोबाने मी ट्रान्सलेट करायचे. आता ते आफ्रिकन्स जे होते ते इंग्लिश मध्ये म्हणजे आणि सुवार्ता सांगायचे, ते म्हणजे गॉस्पेल प्रीच करायचे, ट्रॅक्ट्स वाटायचे. त्यावेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या गोष्टी व्हायच्या औरंगाबादमध्ये. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे टीम्स जायचे आणि मी त्यांच्यासोबत जाऊन म्हणजे मी जसं मला जमेल तसं त्या हिशोबाने मी परमेश्वराचं वचन आहे ना ट्रान्सलेट करून लोकांना सांगायचे. तर तेव्हापासून म्हणजे उद्धार काय आहे किंवा परमेश्वराची कृपा काय आहे, त्याची दयाबद्दल समज नव्हती, कारण माझं वय फार लहान होतं त्यावेळेस. पण जसं जसं मी वाढायला लागले परमेश्वरामध्ये आणि जसं जसं मी चर्च अटेंड करायला लागले, तसं तसं मला समजायला लागलं की खरंच म्हणजे ना परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये येऊन आपल्यासाठी काय केलेलं आहे ना. आणि ह्या गोष्टी समजणं आणि त्याचं म्हणजे एक्सेप्ट करणं की खरंच परमेश्वरच आपला उद्धार करता आहे, त्यांनी आपल्यासाठी त्याचा प्राण त्या क्रूस खांबावर दिलेला आहे आणि त्यांनी जे आहे 3ऱ्या दिवशी उठलाय, तो मृत्यूमधून आहे ना, विजयी झालेला आहे, मृत्यूवरती त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. आणि असा देव, येशू सारखा देव दुसरा कोणीच नाही. आपला देव जिवंत आहे. तर ह्या गोष्टी
समजण्यासाठी मी जसं जसं चर्चला जायला लागले आणि जसं जसं मी पुढं नंतर आम्ही ट्रान्सफर आमची झाली नाशिकला. तिथे गेल्यानंतर थोडंसं आमचं चर्च पासून थोडं आम्ही तुटल्या गेलो, कारण की इथे जे आम्हाला भेटत होतं तिकडे गेल्यानंतर एकदम स्विच झाल्यानंतर त्या गोष्टी नाही भेटल्या. ओके. पण तिथे गेल्यानंतर असं झालं की इथालची टीम, पास्टर्स किंवा जे टीम मेंबर्स होते, चर्च मेंबर्स होते, ते आमच्याकडे यायला लागले. अच्छा. आणि तिथे जे आहे त्यांनी म्हणजे नाही का सुवार्ता सांगणं, इव्हॅन्जलिझम भरपूर म्हणजे प्रमाणामध्ये चालू होतं त्यावेळेला. तर मी 2000 मध्ये माझं 10th पास केलं आणि लकीली माझ्या स्कूलचं नाव तिकडे नाशिकमध्ये सेंट फिलोमेनास कॉन्व्हेंटच होतं. तर तिथून मी जसे 10th पास करून इकडे आले वापस औरंगाबादला, कारण डॅडींची दर 5 वर्षाला ट्रान्सफर व्हायची त्यांच्या सिस्टमच्या हिशोबाने. आणि ते झाल्यानंतर वापस औरंगाबादला आल्यानंतर वापस मी ह्या चर्चशी जुडल्या गेले. ऍक्टिव्हिटीज मध्ये मला हे म्हणजे नाही का मला पास्टरने ऍक्च्युली खेचलं. मी का म्हणते खेचलं, कारण की मी खूप भित्री होते, एकदम म्हणजे इंट्रोवर्ट, आणि कधी कोणासमोर बोलणार नाही. घरामध्ये जर कोणी पाहुणे आले तर मी एकदम आतल्या रूम मध्ये पळून जायची. अच्छा. म्हणजे मला बिलकुल म्हणजे खूप शाय आणि खूप जास्त म्हणजे मी घाबरट होते, की मला असं वाटायचं की नाहीच मी काहीच म्हणजे मी पब्लिकली नाही बोलू शकत, मी कोणाच्या समोर जाऊ नाही शकत, मी कोणाला फेस करू शकत नाही. ओके. अशी माझं म्हणजे कॅरेक्टर होतं त्यावेळेला. पण जसं आम्ही औरंगाबादला आलो तेव्हा पास्टरने खूप एनकरेज केलं आणि त्यांनी मला पुढे आणलं. म्हणजे एकदा असं झालं, मला गाण्याचं म्हणजे गाणे ऐकण्याचा फार शौक होता आणि माझी इच्छा होती की मी क्वायर मध्ये जावं, पण मला कळत नसायचं किंवा मला समजत नसायचं की मी कसं म्हणजे हे करू नाही का पुढे येऊ. पण पास्टरने खूप मला म्हणजे ना प्रोत्साहित केलं, त्यांनी मला एनकरेज केलं आणि मला त्यांनी पुढे आणलं. हळूहळू माझ्यामधले जे टॅलेंट्स आहेत ते त्यांनी ओळखले आणि त्यांनी त्याला डेव्हलप केलं. आणि असं करून करून मी जे आहे मिनिस्ट्रीमध्ये आले. मग असं झालं की मला 2002 मध्ये मी जॉबला लागले आफ्टर माय 12th. डॅडी म्हणे घरी काय बसे, तुझं 12वी झालेलं आहे, चल जॉबला लाग. तर इथेच जे जळगाव रोडला सेंट जॉन स्कूल होती तिथे मी जॉईन केलं ऍज अ प्री प्रायमरी टीचर, नर्सरी टीचर. ओके. आणि तिथे जॉईन केल्यानंतर खूप म्हणजे मला ट्रेनिंग भेटली. आता ख्रिश्चन स्कूल होती आपली म्हणून तिथे आपले गाणे शिकवायचे, आहे की नाही, आणि आपल्या बायबल मधल्या स्टोरीज सांगायच्या मुलांना. म्हणजे त्या गोष्टी माझ्या ऑलरेडी माझ्यामध्ये इनबिल्ड झाल्या होत्या की जिथं कुठे आपण जाणार तिथे आपण बायबल मधलं किंवा नाही का सॉंग्स जे आहेत ते सांगायचं आणि ते शिकवायचंच. म्हणजे ते ऑलरेडी आपल्यामध्ये ते येऊन जात. तर तसं करत करत मी तिथे 4 वर्ष काम केलं. 2005 मध्ये माझं लग्न ठरलं आणि 2005 मध्ये माझं May 7 ला माझं लग्न झालं. जून मध्ये मला सेंट जॉन्स राय इंटरनॅशनल स्कूल मध्ये जॉब भेटला. आणि म्हणजे आतापर्यंत मी माझं सांगते, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगत जाईल पुढे माझी टेस्टिमनी, तर प्रत्येक इंटरव्ह्यू माझी इतकी स्मूथ गेली, इतकी सुरळीत गेली की मी विचार करते की परमेश्वर प्रत्येक वेळेस माझ्यासोबत होता. आणि प्रत्येक वेळेस त्यानेच माझ्या मुखामध्ये उत्तरं टाकली, त्यानेच मला ते धैर्य दिलं, है ना. आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा परमेश्वराने कंट्रोल केलं, कारण मी तशी प्रार्थना करायची. बिलकुल. तर मी जेव्हा इकडे सेंट जॉन्स रायन इंटरनॅशनल स्कूल मध्ये जॉईन झाले तर मला प्रिन्सिपल म्हणजे माझ्या बर्थडेच्या दिवशीच मी तिथे गेलेली, तर त्यांनी मला स्वीट खाऊ घातलं आणि मला म्हणे येस फ्रॉम टुमॉरो यू कॅन जॉईन. म्हणजे त्यांनी मला काहीच विचारलं नाही की तू कुठे काम केलं, तुझं क्वालिफिकेशन काय आहे किंवा नाही का जे काही इंटरव्ह्यूचे प्रोसिजर्स असतात तसलं काहीच झालं नाही. तर मला इतकं होमली फील झालं तिथे की नाही, म्हणजे ही परमेश्वराची एक दयाच आहे आपल्यावर. बरोबर. आणि तिथे मग मी 12 वर्ष काम केलं. आणि 12 वर्ष तिथे काम करत असताना परमेश्वराने मला एका प्री प्रायमरी नर्सरीच्या टीचर पासून तिथे प्री प्रायमरीचं हेड बनवलं. जेव्हा सगळ्यांना म्हणजे मी 2,500 माझा सॅलरी होता तिथं, मला नंतर 1,800 रुपये इन्क्रीमेंट भेटली रायनमध्ये. म्हणजे मी एकटी होती पूर्ण स्टाफ मध्ये जिला सगळ्यात जास्त इन्क्रीमेंट आलेली त्यावेळेस. आणि ते झाल्यानंतर मग हळूहळू मला तिथे म्हणजे चांगला अनुभव होत गेला, जिथे मी प्रिन्सिपल सरांशी पण म्हणजे शिकले खूप काही गोष्टी. कारण 12 वर्ष एका इन्स्टिट्यूशन मध्ये काढणं, आणि ते पण असं इन्स्टिट्यूशन की जिथे ह्या सगळ्या गोष्टींनाच प्रिफरन्स देण्यात येतं, जे की प्रेयर, म्हणजे असेंब्ली असली की आपले प्रेयर सॉंग्स, आपली प्रेयर. बरोबर.
काही प्रोग्राम असला की वचन परमेश्वराचे, तर ह्याच वातावरणामध्ये परमेश्वराने मला ठेवलं पहिल्यापासूनच. म्हणजे पहिली जी स्कूल होती ती पण ख्रिश्चन होती, सेकंड स्कूल पण ख्रिश्चन इन्स्टिट्यूटच होतं. मग त्याच्यानंतर माझी सॅलरी समजा होत जे आहे जवळपास 13,000-14,000 रुपये अशी झाली 12 वर्षामध्ये. पण मी ओके होते, कारण माझे लेकरं होते म्हणजे, आणि मुलाला पण मी तिकडेच ऍडमिट केलं होतं रायनमध्ये. तो तिथं शिकत होता, तर त्याच्यासाठी पण मला भरपूर फॅसिलिटीज वगैरे भेटल्या. पण नंतर मग मी विचार केला की नाही, जर आपल्याला पुढचा विचार करायचा, प्रभू दिस इज नॉट सफिशियंट. बरोबर, राईट. दिस इज नॉट सफिशियंट फॉर अस, फॉर अ फॅमिली. आणि जसं 2 Corinthians 12:9 म्हणतं ना की माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू, फॉर माय पॉवर इज मेड लाईक माय पॉवर इज मेड परफेक्ट इन द वीकनेस. बरोबर. तुमच्या दुर्बलतेमध्ये माझं सामर्थ्य मी तुम्हाला परिपूर्ण करेल, सामर्थ्याने मी परिपूर्ण करेल. आणि माझी दया जी तुझ्यासाठी पुरेशी आहे ती मी तुला पुरवेल. तर हे जे वचन आहे, ह्या वचनाने माझ्या जीवनामध्ये खूप कार्य केलेलं आहे, खूप जास्त. तिथून मी जेव्हा निघाले तेव्हा माझी सॅलरी म्हणजे चांगली मला इन्क्रीमेंट भेटली नेक्स्ट स्कूलमध्ये. तिथे मी रॉयल ओक्समध्ये जॉईन झाले. खूप आनंद झाला मला. तिथे पण जे प्रिन्सिपल होते ते ख्रिश्चन होते. त्यांनी पण मला म्हणजे पूर्ण चार्ज दिला हातामध्ये की मी त्या स्कूलचं स्कूल अँथम कंपोज केलं. आणि त्यांचे जे पण प्रोग्राम्स व्हायचे स्कूलमध्ये ते सगळे मीच अँकरिंग वगैरे करायचे. आणि म्हणजे खूप छान माझा अनुभव तिथे 2 वर्षाचा खूप चांगला होता. पण असं झालं की ते सरांना त्यांचं म्हणजे हेल्थ इश्यूज आले आणि हार्ट अटॅक आला, म्हणून त्यांना वापस पुण्याला जावं लागलं. त्यामुळे मग मी पण तिथे राहिली नाही. मला नेक्स्ट अपॉर्च्युनिटी भेटली. त्यावेळेस असं होतं की मी परमेश्वराकडे मागत होते की प्रभू तू मला योग्य ठिकाणी ने. बरोबर है ना, तू मला दाखव की मी काय करू. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की माझ्या हस्बंडची जी मम्मी होती त्यांना पार्किन्सन्स झालेलं होतं. त्या बेड रिडन होत्या. ओके. आणि मी रॉयल ओक्स मधून निघून एका दुसऱ्या स्कूलमध्ये गेले. तिथे जे आहे त्या स्कूलमध्ये मला ऍज अ प्री प्रायमरीचं हेडच बनवलं होतं. पण नंतर ते मला सारखे स्विच करत होते की नाही तुम्ही इथून नाही इकडे ह्या सेक्शन मध्ये जा, तुम्ही ह्या क्लासला शिकवा, असं करा तसं करा. तर ते स्टेबिलिटी मला दिसत नव्हती त्या जॉबमध्ये. तर त्यामुळे मी खूप डिस्टर्ब झाले होते. ओके. त्यात मग मला ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड नव्हते करत ते. तर मग ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींनी मी खूप म्हणजे खचले होते. आणि मी परमेश्वराकडे प्रार्थना करायची की प्रभू तुझी काय इच्छा आहे माझ्या जीवनासाठी, तू मला सांग, कारण की तुला सगळी परिस्थिती माहिती आहे. आणि त्यावेळेस सासूची तब्येत पण आमच्या बरी नसायची. तर ते पण एक म्हणजे एक हे राहायचं की नाही त्यांच्याकडे पण मला बघणं आहे. बरोबर. आणि ह्या गोष्टी पण आहेत, फायनान्शियली पण सगळ्या गोष्टी बघणं आहे ना. तर ह्या अशा परिस्थितीमध्ये मी जेव्हा झटत होते, ह्या परिस्थितीतून मी जेव्हा जात होते, त्यावेळेस असं झालेलं की मी एकदा युनिव्हर्सल हायस्कूल म्हणून तुम्हाला माहिती असेल इकडे चांगली स्कूल आहे, युनिव्हर्सल हायस्कूल, राईट. तिथे मी गेले इंटरव्ह्यू साठी. तर मला त्यांनी सांगितलं की म्हणे वी नीड अ टीचर, म्हणे वी कॅनॉट गिव्ह यू एनी पोझिशन राईट नाव, बट आय लेट यू नो. बोले आता मिड इयर मध्ये तर मी नाही तुला म्हणजे ऑफर करू शकत काही, कारण सप्टेंबर ऑक्टोबरचा महिना होता तो. तर मग मी पण म्हटलं ठीक आहे. तर मी लिटरली इतके हे झाले होते, खचले होते की मी म्हटलं प्रभू ठीक आहे, जे पण माझ्या नाही का समोर आलं ना मी ते एक्सेप्ट करणार. तर तुम्हाला विश्वास नाही बसणार ब्रदर, मी एका ठिकाणी गेले बीड बायपासला. मी ते पेपर्स मध्ये जे छोटे छोटे कॉलम्स येतात ना जॉब इंटरव्ह्यू, तिथे मी शोधत राहायचे रोज. आणि मग ते शोधून मी बीड बायपासला एक छोटीशी प्री स्कूल होती. ओके. तर मी तिथे गेले. अच्छा. तिथे गेले आणि मी असं विचार केला की चला मी तिथे जॉईन होते म्हणून. आता मला समजा सॅलरी होती समजा 16,000 पकडा. 16,000. तिथे मी जेव्हा गेले त्यांनी मला ऑफर केली 6,000 रुपये. बापरे. मी परमेश्वराकडे काय बोलले, प्रभू जे माझ्या समोर आलं ते मी एक्सेप्ट करेल. ते एक चॅलेंज होतं माझ्यासाठी. बरोबर. मग मी खूप विचार केला की म्हटलं, एक वेळेस आम्ही एका ऑफिसमध्ये पण मी आणि माझे हस्बंड जाऊन आलो, जिथे ते बोल्ड लेटर्स मध्ये लिहायचं काम असतं ना, लिखाणाचं काम असतं. तर म्हटलं मी ते ट्राय करते, कारण मी घरी बसले, कारण ते स्कूलमध्ये खूप मला हॅरास करत होते, म्हणून मी ते सोडून दिली स्कूल. म्हटलं जाऊ दे, तुमच्या मम्मीकडे पण लक्ष देता येईल मला, आणि बसल्या बसल्या घरी मी ते लिखाणाचं काम करेन. पण मी तरी म्हणजे बघत राहायचे, शोधत राहायचे.
तर जेव्हा हा जॉब मला समोर आला तर मी तिथे गेले, त्यांनी मला माझी इंटरव्ह्यू घेतली. ते मला म्हणे मॅडम तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं एक्सपिरियन्स बघून म्हणे आम्हालाच लाज वाटते म्हणे की आम्ही तुम्हाला एवढी सॅलरी ऑफर करतोय. तर म्हटलं बघा त्याच्यामध्ये जर काय होत असेल तर मी करेल म्हटलं, कारण म्हटलं काही नाहीपेक्षा काहीतरी असलेलं बरं. असं मी विचार केला आणि मी घरी आले. तर त्याच दरम्यान माझ्या सासूची तब्येत खूप खराब झाली, खूप जास्त डिटोरिएट झाले. आणि आमचं त्यावेळेस असं झालं होतं की आम्हाला घर रिकामी करून दुसरीकडे शिफ्ट करायला लावलं होतं. बरोबर. तर ते घर जे होतं, म्हणजे जे घर आम्ही जे सोडलं ते खूप मोठं घर होतं, मोठा हॉल होता, बेडरूम 1 BHK होतं, पण जरा मोठं होतं. आणि जेव्हा आम्ही ते घर सोडलं आणि दुसऱ्या घरामध्ये जेव्हा आम्ही शिफ्ट झालो तर ते घर खूप छोटं होतं. तर सामान वगैरे सगळं मॅनेज करणं, ऍडजस्ट करणं, त्याच्यात मला जॉबचं टेन्शन होतं, त्याच्यात सासूंची तब्येत ठीक नाही. ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये परमेश्वराने त्याची इतकी कृपा पुरवली. म्हणजे मला नाही माहिती, मी हे म्हणत नाही की मी माझ्या सासूसाठी खूप केलं किंवा नाही का, पण जितकं जे पण मी केलं असेल थोडंफार ते मी पूर्ण अंतःकरणाने केलं. आणि मला असं वाटतं की त्याचंच प्रतिफळ जे आहे परमेश्वराने मला दिलं. आणि ते कधी दिलं असेल तुम्हाला ऐकून शॉक बसल. ज्या दिवशी त्यांची डेथ झाली त्या दिवशी मला ह्या स्कूलमधून कॉल आला. अच्छा. बीड बायपासच्या प्री स्कूल मधून, मैडम आप ज्वाइन करने वाले थे, क्या हुआ? मी म्हटलं ऐसा ऐसा हुआ है. म्हणजे मी निघणारच होते पण मला फोन आला मला सकाळी की असं असं झालंय. म्हटलं मैं नहीं कर सकती, म्हटलं आई एम व्हेरी सॉरी, मैं नहीं आ सकती. म्हटलं आप किसी और को देख लीजिए. म्हटलं कदाचित परमेश्वराची इच्छा असेल, कारण माझं ते एकदम हेच झालं. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही कब्रस्तानातून वापस आलो, मला कॉल आला मुंबईवरून. अच्छा. मुंबई हेड ऑफिस होतं युनिव्हर्सल हायस्कूलचं, आणि तिथलच्या HR मला डायरेक्ट कॉल केला माझ्या फोनवर आणि मला म्हणे वेन कॅन यू कम फॉर द इंटरव्ह्यू मॅम, वी हॅव सिलेक्टेड, नाही औरंगाबाद, वी हॅव सिलेक्टेड युअर प्रोफाईल लाईक रेझ्युमे, आणि तुम्ही कधी येऊन भेट देऊ शकता. तर मी इतकी म्हणजे आश्चर्यचकित झाले की म्हटलं प्रभू तू हे ठेवलं होतंस माझ्यासाठी. बिलकुल बिलकुल. दिस वॉज युअर प्लॅन. म्हणजे मी अपेक्षा पण नव्हती केली. आणि ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की असं असं सिच्युएशन आहे, माझी मदर इन लॉ आता जस्ट कालच, आता आम्ही जस्ट फिनरोलवरून आलो आणि मला 2 दिवसाचा टाइम द्या. ते म्हटले ठीक आहे, तुम्ही 2 दिवसाचा टाइम घ्या आणि मग या. 2 दिवसानंतर मी जेव्हा त्या स्कूलमध्ये गेले, प्रिन्सिपल जिने मला आधी रिजेक्ट केलं, मला म्हणे की मी तुला कोणतीच पोस्ट देऊ शकत नाही आणि मिड इयर मध्ये मी तुला नाही घेऊ शकत, नेक्स्ट इयर मध्ये मी बघेल. तिला न भेटता मला डिरेक्टली जे आहे VC रूम मध्ये बोलवलं, जिथे माझं मुंबईच्या जितके पण युनिव्हर्सल ग्रुप ऑफ स्कूल्सचे अकॅडमिक हेड आहेत त्यांनी मला इंटरव्ह्यू केलं. आणि मी इंटरव्ह्यूला जायच्या अगोदर परमेश्वराकडे प्रार्थना केली, प्रभू फक्त 3 प्रश्न, त्यांना फक्त मला 3च प्रश्न विचारू दे. आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की मी जेव्हा तिथे गेले त्यांनी मला मोजून 3 प्रश्न विचारले. आणि जे प्रश्न मी एक्सपेक्ट करत होते तेच प्रश्न मला आले आणि मी त्याचं उत्तर दिलं. त्यानंतर त्यांनी मला म्हणे की इथे एक रवींद्र मॅम आहेत म्हणे, त्या ख्रिश्चनच आहेत आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटा, ते तुम्हाला सगळं तुमचं काम समजवतील म्हणे. म्हटलं ठीक आहे. त्यांना जाऊन भेटले आणि प्रभूची कृपा अशी की प्रत्येक ठिकाणी आपलं कोणतरी भेटलं मला, जरी आपल्या ओळखीचं नसेल पण भेटेल आपला व्यक्ती. तर मी त्या जेव्हा मॅमशी भेटले, त्यांच्याशी मी बोलले, त्यांना मी हे केलं, सगळं काही माझे एक्सपिरियन्स शेअर केला. त्या बोलले म्हणे मॅम यू डोंट नीड एनी ट्रेनिंग, तुम्हाला कसलीच ट्रेनिंगची गरज नाही म्हणे, तुम्ही कधीपासून जॉईन करू शकता. म्हटलं सॅलरी वगैरे काय तुम्ही डिसाईड करा म्हटलं. तर त्यांनी सॅलरी पण मला म्हणजे चांगली ऑफर केली, मी खूप खुश झाले. मग म्हणजे मला इतकं हे झालं आणि मला एकीकडे असं वाटू लागलं की कुठे ना कुठे हे माझ्या सासूचा पण आशीर्वाद आहे, बरोबर है ना, आणि परमेश्वराचं तर आहेच आहे, त्याची तर दया आहेच आहे, पण मी जे काही केलं त्याचं प्रतिफळ मला त्यांनी दिलं है ना. तर याच्यामुळं मी तिथे जेव्हा जॉईन झाले त्याच्यानंतर एका आठवड्यामध्ये तुम्ही विश्वास नाही ठेवणार, मला डबल इन्क्रीमेंट भेटली एका आठवड्यामध्ये, फक्त एका आठवड्यामध्ये त्याच ठिकाणी. कारण ते इतके खुश झाले मॅनेजमेंटचे लोक, ते म्हणे की आम्ही जी अपेक्षा ठेवली होती तुमच्याकडून त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त केलं
बापरे. म्हणजे एक फंक्शन होतं, ग्रँड पॅरेंट्स डे होता, आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं इम्प्रोव्हायझेशन केलं, थोडं टीचर्सला गाईड केलं कसं करायचं काय करायचं. त्यांना ते इतकं आवडलं कारण तो खूप सक्सेसफुल झाला प्रोग्राम, आणि त्यांनी मला लगेच बोलवून मला लगेच डबल इन्क्रीमेंट केलं. आणि माझी पोझिशन तिथं अशी होती की आय वॉज नेक्स्ट टू प्रिन्सिपल. अच्छा. इन युनिव्हर्सल हायस्कूल. म्हणजे जर इन द ऍब्सेन्स ऑफ प्रिन्सिपल पूर्ण स्कूलचे इन्चार्ज मी होते. माझं एक केबिन होतं, अँड दिस वॉज व्हेरी लाईक अ डिफरंट एक्सपिरियन्स. एक खूप वेगळा अनुभव, एक खूप चांगला अनुभव होता माझ्यासाठी. की म्हणजे मी एकदम परमेश्वराला दररोज मी त्याला धन्यवादच देत होते की प्रभू खरंच धन्यवाद धन्यवाद की तू मला कुठून कुठे पोहोचवलं. राईट. तिथे मग मी जेव्हा जॉब करत होते सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या, पण आपण जसं म्हणतो ना की सैतानाला आवडत नाही आवडत. हो. जर कोणाची उन्नती होतीये, कोणी जर पुढं, कारण मी तिथे पण, आणि माझं एक मोटिव्ह असा आहे जिथे कुठे मी असणार तिथे मी परमेश्वराबद्दल, आपल्या देवाच्या वचनाबद्दल मी सांगणार लोकांना, त्यांच्यासाठी प्रार्थना करणार. स्पेशली जे हेल्पिंग स्टाफ आहे, म्हणजे 4th ग्रेडचे 3rd ग्रेडचे जे वर्कर्स आहेत त्यांच्यामध्ये परमेश्वराबद्दल मी सांगणार, कारण जास्त त्यांनाच प्रॉब्लेम्स वगैरे असतात. तर हे मी चालू ठेवलं. आता तिथे मग असा प्रॉब्लेम झाला की प्रिन्सिपलला थोडं इन्सिक्युअर वाटू लागलं. ही जर राहिली कुठे ना कुठे ही आपली जागा घेईल. कारण माझं ऍडिशन मॅनेजमेंट, म्हणजे जे मेन चेअरपर्सन आहेत पूर्ण युनिव्हर्सल ग्रुपचे, त्यांच्या ग्रुपमध्ये माझं ऍडिशन झालं होतं. बापरे. म्हणजे तिथपर्यंत मला परमेश्वराने पोहोचवलं होतं की मी त्याची अपेक्षा पण नव्हती केली. पण तिथे जेव्हा मी जे ऍड केलं तेव्हा तिला ते थोडंसं खटकलं ते प्रिन्सिपलला. मग त्यांनी मला हळूहळू दुसरे रिस्पॉन्सिबिलिटीज द्यायला लागले, म्हणजे ना जास्त ओव्हर प्रेशराईज करायचं आणि हे करायचं. तर असं करून करून मी बघितलं, म्हटलं प्रभू जर अशी परिस्थिती आहे आणि जर असं वाटत असेल की माझ्यामुळे कोणाला इनसिक्युअर फील होत असेल, कारण आपल्याला देव परमेश्वर असं शिकवत नाही की कोणाची जागा घ्यायची. नाही. बरोबर. म्हटलं प्रभू मी सोडते. आणि त्यावेळेस असं झालं होतं की लॉकडाऊन लागलं 2019. तेव्हा तुम्ही प्रिन्सिपलच्या म्हणजे त्या पोझिशन मी तिथून सोडलं, युनिव्हर्सल सोडलं मी त्यावेळेस 2019 मध्ये, 1920 मध्ये लॉकडाऊन होतं. माझ्या हस्बंडचे 6 मंथ्स सॅलरी नव्हती. बापरे. पण परमेश्वराने कसं आम्हाला पुरवलं. बरोबर. आणि म्हणजे मी आज आता मला आठवत सुद्धा नाही की कधी असा दिवस आला असेल की आम्ही उपाशी झोपलो किंवा ना घरात काही नव्हतं. बिलकुल नाही. तर म्हणजे व्हाय डू वी नीड हिज ग्रेस. मी हा टॉपिक का निवडला बेसिकली, कारण की प्रत्येक दिवशी, प्रत्येक सिच्युएशन मध्ये, प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याचीच दया लागते. राईट. गरज आहे आपल्याला त्याच्या दयेची, आणि तो पुरवतो. बरोबर. तो देतो. त्याची दया, जोपर्यंत त्याची दया आपल्यावरती आहे ना तोपर्यंत कुठलंच संकट, कुठलीच व्याधी आपल्या जवळ येऊ शकत नाही. बरोबर. तर लॉकडाऊनचं जसं ते एंड होत आलं, म्हणजे कधी ऑन व्हायचं कधी ऑफ असं चालायचं, त्यावेळेस मला प्रिन्सिपलच्या पोस्टसाठी कॉल आला. माझी इंटरव्ह्यू झाली. तिथे मग मी जॉईन झाले. तिथे पण जी सॅलरी मला भेटत होती युनिव्हर्सल मध्ये त्याच्या दुप्पट भेटली. बापरे. लॉकडाऊनच्या दरम्यान जेव्हा ऑनलाईन क्लासेस चालू होते, जेव्हा सगळे इन्स्टिट्यूशन्स जे आहे 25, 50%, 75% सॅलरी देत होते, 100% सॅलरी नव्हते देत. त्या पिरियड मध्ये तुम्हाला विश्वास नाही बसणार, मला 100% सॅलरी भेटायची. 100% सॅलरी. 1 रुपया सुद्धा 100% सॅलरी मला नाही, पूर्ण स्कूलच्या स्टाफला. पण म्हणजे मला अशा ठिकाणी परमेश्वराने नेलं. आपण म्हणतो ना की आपण फक्त इथपर्यंत बघू शकतो आपल्या समोर काय, पण परमेश्वर आपल्या फ्युचर, तो आपला फ्युचर जाणतो. बरोबर. आपलं पास्ट जाणतो, आपलं प्रेझेंट जाणतो, सगळं काही गोष्टी त्याला माहिती की पुढे काय होणार आहे. तर हे परमेश्वरालाच माहिती होतं की अशी परिस्थिती येणार आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये दोघांपैकी एकाला तरी स्ट्रॉंग पोझिशनवर ठेवलं गरजेचं आहे, कारण लेकरं आहेत. तर त्या परिस्थितीमध्ये माझी फुल सॅलरी मला भेटत होती. माझ्यासोबत जो पण स्टाफ होता सगळ्यांना भेटत होते. खरंच परमेश्वराचे मी धन्यवाद करते की मी असं इन्स्टिट्यूशन मध्ये मी जॉईन झाले जिथं त्यांनी कन्सिडर केलं या गोष्टी.
बरोबर. पण मला एकच गोष्टीचं थोडंसं हे वाटत होतं की त्या पूर्ण इन्स्टिट्यूशन मध्ये मी एकटीच क्रिश्चियन होते. हे इन्स्टिट्यूट असं होतं की जिथे टोटल स्टाफ जो आहे तो मुस्लिम होता, इस्लामिक, आणि मी एकटीच क्रिश्चियन. तर मला थोडं ऑड वाटायचं त्यांच्यामध्ये राहत असताना. पण मी जसं प्रार्थना करायचे आणि मी परमेश्वराकडे मागायचे, कारण की मॅनेजमेंट खूप कडक आणि एवढं टीचर्सला मॅनेज करणं, त्यांचे म्हणजे प्रत्येक टीचर्सचे वेगवेगळे मूड्स असतात, वेगवेगळे ऍटिट्यूड्स असतात ना. कोणी कोणी पीएचडी असे आहे, आमच्याकडे पीएचडी स्टाफ आहे, ज्यांनी पीएचडी केलेला आहे, ज्यांना डॉक्टरची डिग्री आहे. आणि अशा स्टाफ सोबत मी कसं डील करणार, कारण एज वाईज पण जर आपण बघायला गेलं तर असे वयस्कर स्टाफ असतात टीचिंग मध्ये, जे माझ्यापेक्षाही मोठे. मी त्यांच्या समोर वयामध्ये लहान आहे, पण माझी पोस्ट मोठी. तर त्यांच्यासोबत डील करताना खूप काही अशा परिस्थिती आल्या माझ्या लाईफमध्ये आणि खूप काही अशा सिच्युएशन आल्या, आणि प्रत्येक सिच्युएशन मी परमेश्वराच्या हातात द्यायचे की प्रभू तू मार्ग दाखव, तू सुचव मला काय करायचं. आणि आता मला त्या स्कूलमध्ये 4 वर्ष झाले. ओके. आय हॅव कम्प्लिटेड 4 इयर्स. आणि ह्या 4 वर्षामध्ये माझ्या तोंडावर नाही, माझ्या मागे जरी तुम्ही कोणाला विचारणार तर राईट फ्रॉम हेल्पिंग स्टाफ टू द टीचर्स, जे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत ना, ज्यांची माझ्यापेक्षा जास्त डिग्री आहे, पीएचडी वगैरे, बरोबर, इतकं रिस्पेक्ट मला भेटला त्यांच्याकडून आणि इतकं प्रेम भेटलं मला त्यांच्याकडून की त्यांची इच्छा अशी आहे की मी ते स्कूल कधी सोडून जावं नाही. आणि दुसरं एक कारण माझं तिथं हे आहे, या सगळ्या गोष्टींमागे, की जे मला रिस्पेक्ट भेटली किंवा जे मला त्यांचं प्रेम मिळालं, की मी त्यांना नेहमी त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. काही जरी असलं ते मला शेअर करायचे, मॅम ऐसा ऐसा प्रॉब्लेम है, क्या करू, रडायचे माझ्याकडे येऊन. त्यावेळेस मी काय करायचे, वचन सांगायचे, प्रार्थना करायची. कारण आपल्याला माहितीये आपला जिवंत देव आहे, तो कार्य करणारा देव आहे, बरोबर है ना. आणि जर आपण कोणासाठी प्रार्थना करतोय, जर आपण त्यांना सांगतोय, आणि मला तुम्हाला हे सांगू द्या की मुस्लिम लोकांना सुवार्थ सांगणं म्हणजे अवघड आहे, खूप अवघड. बरोबर. ते म्हणतात ना, आपण मोडेन पण वाकणार नाही, अशातली त्यांची हे असते, ऍटिट्यूड असतो, ते कधीच ऍक्सेप्ट करत नाही. राईट. पण माझ्या समोर कधी अशी परिस्थिती आली नाही की त्यांनी म्हणजे नाही का एकदम नाकारलं किंवा हे केलं. मला परमेश्वराने कशी बुद्धी दिली, कसं त्यांच्याशी डील करावं म्हणून मला कसं परमेश्वराने सामर्थ्य पुरवलं, ही खूप म्हणजे अद्भुत गोष्ट आहे, ज्याला हे माझ्या समजण्या पलीकडे आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की खरंच इथे परमेश्वराची पुन्हा मी दया अनुभवली माझ्या जीवनामध्ये, त्या स्कूलमध्ये. आणि जसं जसं आता मी 4 इयर्स माझे कम्प्लीट झाले, 5th इयर चालू झालं, तर मी प्रार्थना माझी 1 वर्षापासून माझी प्रार्थना होती, कारण की तिथे नॉमिनल इन्क्रीमेंट होत होतं दरवर्षी, जास्त इन्क्रीमेंट नव्हतं. ओके. म्हटलं प्रभू तुझी काय इच्छा आहे मला सांग, कारण मी इथं 4 वर्षापासून जॉब करतेय आणि मला असं वाटतं की नाही आता काहीतरी मला पुढे जायचं आहे, आणि मला काहीतरी परमेश्वरा तू माझ्यासाठी दरवाजा उघड, कारण फायनान्शियली आमचं हाऊस लोन चालू आहे, कार लोन चालू आहे, लेकरं मोठे झाले, त्यांचं शिक्षण करायचं आहे, त्यांना कुठे बाहेर पाठवायचं आहे शिक्षणासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रभू कशा होतील, तर ह्या सगळ्या गोष्टी मी माझं एक असं स्वभाव आहे किंवा माझं एक असं परमेश्वरासोबत रिलेशन म्हणू शकतो आपण. आय टॉक टू हिम लाईक माय फ्रेंड. जसं मी आता तुमच्याशी बोलते त्याच्यासोबत तसं मी देवाशी बोलते. आय डू नॉट अड्रेस हिम लाईक असं आपण जसं खूप सिरियसली प्रार्थना करतो किंवा प्रभू हे असं असं आहे काय करू. बरोबर. पवित्र आत्मा लगेच बोलतो आणि गाईड करतो. परमेश्वर लगेच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतो, कुठून तरी काहीतरी आपल्या समोर असं येतं की ज्याने आपल्याला ते ट्रिगर होतं की हा आपला हा प्रश्न होता, आपली ही अशी सिच्युएशन होती, आणि इथे परमेश्वराने आपल्याला उत्तर दिलेलं आहे. बरोबर. तर ह्या गोष्टी म्हणजे माझ्या डेली बेसिसवर चालू होती. स्वयंपाक करत असते, पोळ्या बनवताना सॉंग्स गाते किंवा परमेश्वराशी बोलते. माझ्या मनात विचार चालू असतात, प्रभू माझे हे असे विचार आहेत, काय करू. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो ना, जर आपण कुठे काही कामात असलो तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो. आपला एक पर्टिक्युलर टाइम असतो, बरोबर ना, पर्सनल टाइम विथ गॉड. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही परमेश्वराशी असा संबंध ठेवला की तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर करणार, जसं की नाही का, ही इज युअर पार्टनर, राईट, ही इज युअर फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, राईट, तर किती चांगली गोष्ट आहे. बरोबर. आणि परमेश्वराला हेच पाहिजे.
अजून दुसरं काहीच नाही पाहिजे आपल्याकडून, की आपला सगळा वेळ, आपलं पूर्ण प्रिफरन्स, आपलं सगळं कमिटमेंट आहे ना, आपण त्याला द्यावं. बरोबर. तर ही गोष्ट मी करत आलेली आहे खूप वर्षापासून. आणि जेव्हा मला ह्या गोष्टी समजल्या, पहिले माझं असं समजायचं, मी जेव्हा क्वायरमध्ये होते, वर्शिप टीम मध्ये होते, मी तुम्हाला सांगू द्या, औरंगाबादमध्ये जेव्हा सगळ्यात मोठी क्रुसेड झालं होतं, त्या क्रुसेड मध्ये मी लीड केलं होतं. वाव. पूर्ण क्वायर. तर परमेश्वराने म्हणजे अशा खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मला दिल्या आणि खूप काही, तर मला वाटायचं की ही क्वायर म्हणजे ही एक सेवा झाली माझी. हो, राईट. आणि दॅट्स इट, लाईक आय एम कॉल्ड फॉर दॅट. येस येस. पण त्याच्या व्यतिरिक्त पण आहे काही अशा गोष्टी जी परमेश्वर आपल्याकडून करून घेतो आणि त्याची अपेक्षा असते आपल्याकडून की आपण ती करावी. जसं की त्याचं वचन सांगणं लोकांना आहे ना, सुसमाचार, ही सर्वात मोठी जबाबदारी दिलेली आहे परमेश्वराने. ती आपण केव्हा करणार. राईट. आणि राहिलं वर्शिप आणि प्रेस बद्दल, तर माझं जे पर्स्पेक्टिव्ह होतं ते परमेश्वराने असं बदललं. कारण लॉकडाऊनच्या दरम्यान मी जेव्हा एक बायबल कॉलेज जेव्हा मी जॉईन केलं, तर ते बायबल कॉलेजमध्ये मी जेव्हा क्लासेस ऑनलाईन अटेंड करायचे, तर त्यामध्ये खूप काही मला शिकायला भेटलं की वचनाचा अभ्यास कसा करायचा है ना. प्रेज अँड वर्शिप म्हणजे काय, ती एक केवळ मिनिस्ट्री नाही, पण तुमची लाईफस्टाईल पाहिजे. When you make praise and worship as your lifestyle, you know, God is pleased more, right? You know, जास्तरित्या परमेश्वर आनंदित होतो. जर तुम्ही हा फक्त सॅटर्डे टू सॅटर्डे प्रॅक्टिसला जायचं, संडेला उभा राहून प्रार्थना करून क्वायर मध्ये गाणे गायचे, झालं संपलं, आठवडाभर काहीच नाही. परमेश्वराची इच्छा आहे दररोज माझी स्तुती करा, दररोज माझी आराधना करा. बरोबर. ह्या गोष्टी मी शिकले. हा माझा अनुभव मला परमेश्वराने घडून आणला. आणि असं करता करता जेव्हा मी परमेश्वराकडे मागितलं, तेव्हा परमेश्वराने इतकी चांगली ऑपॉर्च्युनिटी जी समोरून माझ्याकडे चालत आली. ओके. वन ऑफ द रिनाउंड स्कूल, म्हणजे त्यांचे 25 सिटीज मध्ये स्कूल आहेत, इतकं मोठं ते इन्स्टिट्यूशन आहे. आणि त्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतली. तुम्ही यकीन नाही करणार, मला 7 to 8 राऊंड ऑफ इंटरव्ह्यू द्यावा लागले. आणि प्रत्येक, म्हणजे मी पहिला कॉल जेव्हा घेतला तो जस्ट एक रॅन्डम कॉल म्हणून मी रिसीव्ह केला आणि जस्ट एक बोलले. माझे काही एवढं सिरियस नव्हतं, म्हटलं माहिती नाही काय नाही, जस्ट बोलले मी. त्यानंतर सेकंड राऊंड साठी त्यांनी माझं सिलेक्शन केलं. त्या दरम्यानच माझे वडील जे आहे ते आजारी झाले, त्यांना बजाज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागले. तर माझा टोटली फोकस तिथे होता, की वडिलांकडे. बरोबर. पण तिथे सुद्धा परमेश्वराने त्याची दया अशा रीत्या पुरवली की डॅडी जरी आयसीयू मध्ये होते, ह्या लोकांनी ती पूर्ण सिच्युएशन समजून घेतली. आणि त्या दरम्यान त्यांनी मला विचारलं की मी केव्हा अवेलेबल होऊ शकते नेक्स्ट राऊंड साठी. आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे हेड्स आहेत, जसं की मॅनेजमेंट डिपार्टमेंट म्हणा किंवा बिझनेस हेड, हे सगळ्या लोकांनी माझं इंटरव्ह्यू घेतले. ओके. वेगवेगळ्या राऊंड्स मध्ये. आणि ते सगळं मी सक्सेसफुली विथ एक्सलंट मार्क्स मी क्लिअर केले. आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता नेक्स्ट काय, तर त्यांनी म्हटलं की नाही, यू हॅव टू कम टू बँगलोर टू विजिट आर मेन ब्रांच, हेड ऑफिस. त्यांचं हेड ऑफिस बँगलोरला आहे. म्हटलं प्रभू, बँगलोरला तर जायचं, पण कसं जाणार? कारण त्यांनी मला 29ला सांगितलं. म्हटलं मंथ एंड आहे, कसं काय करू अरेंजमेंट वगैरे सगळं. परमेश्वराशी बोलले. परमेश्वर म्हणे काही काळजी करू नको, सगळ्या गोष्टी होतील. दे बुक्ड माय फ्लाईट तिकीट्स, दे गेव मी अकॉमोडेशन अँड फूड. अँड जे काही खर्च होता तो सगळा प्रभूने इतक्या अद्भुतरित्या पुरवला की मी जाऊन तिथे वापस आले. आणि इतकं सक्सेसफुल झालं. तिथे पण जेव्हा ते मला म्हणजे माझे विचार जाणत होते, मला प्रश्न विचारत होते वेगवेगळे, माझा अनुभव विचारत होते, तर त्यावेळेस सुद्धा म्हणजे मी सांगते की परमेश्वर माझ्या सोबत इतका म्हणजे होता की मला जसं काय ना कोणीतरी विस्पर करते आपल्याला कानामध्ये, तसं परमेश्वर माझ्या कानात विस्पर करत होता आणि मी बोलत होतो. मला वॉकिंगची जास्त सवय नाही. मला माझ्या हस्बंड नेहमी बोलत असतात की वॉकिंग करायची, थोडंसं फिट राहायचं. तिथे फिटनेस टेस्ट होती. अच्छा. तर तिथे त्यांनी मला जवळजवळ ते म्हणे 45 मिनिट्स यू हॅव टू वॉक त्या पार्क मध्ये. तुमची वॉकिंग स्पीड किती आहे ते बघणार, तुम्ही ऍक्टिव्ह आहात की नाही, किती लवकर तुम्ही थकता, टायर्ड होता, हे सगळ्या गोष्टी. तर जी माझ्यासोबत जी मॅम होती ती थकली 2 वेळेस आणि ती म्हटली की आपण ब्रेक घेऊया. म्हटलं नाही. आणि ऑन टॉप ऑफ दॅट आय वॉज कॅरिंग ऑल माय लगेज. तर ते लगेज घेऊन मी 45 मिनिट्स नॉनस्टॉप फास्ट स्पीड मध्ये चालले. हे मला पण आश्चर्य वाटलं की हाऊ इट वॉज पॉसिबल. तर जसं मी माझ्या मुलाशी बोलत होते, डिस्कस करत होते, तो सध्या मँगलोरला असतो, तो पण मिनिस्ट्रीमध्ये आहे. आणि परमेश्वराचे खरंच धन्यवाद करते की लहानपणापासून
तो प्रभूमध्ये वाढत गेला. त्याला इतकं देवाचं म्हणजे जवळीकता त्याला हे केलं परमेश्वराने, त्याच्या भयामध्ये त्याला वाढवलेलं आहे, वचनामध्ये वाढवलेलं आहे. तर तो म्हणे मम्मी जेव्हा काही देवापासून येतं ना म्हणे तर तोच आपल्याला स्ट्रेंथ पण पुरवतो. आणि ती स्ट्रेंथ कशाद्वारे मिळते आपल्याला? त्याच्या दयेमुळे. कमिंग बॅक टू द पॉइंट अगेन. तर असं झालं तिथे. मग माझं सगळं झालं. मग त्यांनी मला लगेच म्हणे की ओके, सॅलरी 3 पट नाही 4 पट म्हणू शकते मी, इतकी. घरून पिकअप ड्रॉप साठी व्हेकल स्पेशल, म्हणजे इतकी फॅसिलिटीज आणि इतकं चांगलं मला परमेश्वराने हा जॉब दिला. म्हणजे मी विश्वास नाही करू शकत. मी म्हणजे माझं पहिले असं झालं होतं की नाही माहिती नाही होणार की नाही होणार. बरोबर. पण ते देवाने घडून आणलं. आणि आपण कधी कधी खूप बोस्टफुल होतो आणि खूप आपण स्वतःला जास्त हे समजतो की नाही माझं क्वालिफिकेशन आहे, माझं एवढं एक्सपिरियन्स आहे. आता माझं टोटल नंबर ऑफ वर्क एक्सपिरियन्स 20 वर्षाचं आहे. बरोबर. पण तरीही मी परमेश्वरासमोर नेहमी हेच म्हणते की प्रभू मला काहीच येत नाही. राईट. मी जे काही आज आहे ते केवळ आणि केवळ फक्त परमेश्वराच्या दयेमुळे आहे, फक्त त्याच्यामुळे आहे. तर ही चांगली अपॉर्च्युनिटी मला चालून आली समोरून. देवाने माझ्यासाठी एक नवीन द्वार उघडलेला आहे, एक नवीन आशीर्वाद मला दिलेला आहे. आणि मी त्याचा खूप 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 धन्यवाद करते की मला परमेश्वर प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांना सांभाळतो, मला हे करतो, सहाय्य करतो. माझ्या फॅमिलीला त्यांनी सांभाळलेला आहे. विशेष म्हणजे बघ, जेव्हा आपल्याला एक सपोर्टिंग हजबंड असतो, बरोबर, हो, तेव्हा आपण जॉब म्हणा, फॅमिली म्हणा, या दोन्ही पण गोष्टी महत्त्वाचं बघू शकतो, बॅलन्स करू शकतो. तर नेहमी एनकरेजमेंट त्यांच्याकडून भेटतं. माझे लेकरं माझ्यावरती खूप प्रेम करतात. ते नेहमी मला, आता कसं पहिले लहान असतात लेकरं तर आई वडील त्यांना शिकवतात, जेव्हा ते थोडे मोठे होतात तर त्यावेळेस ते आपल्याला सजेशन्स देतात की मम्मी असं नाही, असं मम्मी हे नको करू, असं कर. तर ते त्या तशा गोष्टीने. आणि मोस्टली माझ्या लेकरांसोबत माझं बॉन्डिंग ऍज फ्रेंड्स आहे. कारण बी ओपन, शेअर एव्हरीथिंग. दॅट इज माय बॉन्डिंग विथ माय चिल्ड्रन. तर मी परमेश्वराचे खूप धन्यवाद देते की मला खूप चांगलं फॅमिली दिली परमेश्वराने, चांगले लेकरं दिले, चांगलं नवरा दिला आणि चांगला जॉब दिला, चांगले आई वडील दिले. माझे पेरेंट्स पण थ्रू आउट मला सपोर्टिंग होते. त्यांनीच माझ्या लेकरांना सांभाळलं आणि मोठं केलं, म्हणून मी जॉब करू शकले. बरोबर. कारण त्यांनी जर सांभाळलं नसतं तर कदाचित मी घरी बसलेले असते. बरोबर. तर त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. माझी बहिणी, माझे भाऊ, सगळे, म्हणजे सगळ्यांनीच परमेश्वराने अशा लोकांना माझ्या सोबत ठेवलेलं आहे, माझ्या अवतीभोवती ठेवलेलं आहे, ज्यांनी मला नेहमी सपोर्ट केला. आमेन. आणि हे परमेश्वरानेच केलं. बिलकुल. कारण आपण कुठे जरी गेलो तर जोपर्यंत त्याची दया नाही, जोपर्यंत त्याची इच्छा नाही, जोपर्यंत त्याचा हात आपल्यावर नाही आपल्यावर, तोवर हे सिच्युएशन जे आहे किंवा लोक जे आहेत जे आपल्या अवतीभोवती असतात ते कधीच आपल्या फेवर मध्ये येत नाही. राईट. परमेश्वर त्यांना आपल्यावरती फेवर आणून देतो. म्हणजे गॉड मेक्स देम टू फेवर अस. बरोबर. इवन द हायर अथॉरिटीज किंवा जे काही लोक आहेत, हे गोष्टी खूप अनुभवल्या मी माझ्या लाईफमध्ये. तर त्याबद्दल मी खरंच परमेश्वराचे खूप धन्यवाद देते. खरंच तुमची टेस्टिमनी म्हणजे आपल्याला जसं वाटतं आपल्या जीवनामध्ये जे अशक्य वाटतं ते परमेश्वराला शक्य आहे असंच आपण म्हणणार. की तुम्हाला जसं जेवढं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किती गोष्टी अशक्य वाटत होते पण परमेश्वराने ते घडून आणले. आणि त्याला आपण हे पण म्हणणार ना मॅडम की जर आपल्याला जर त्याचा ग्रेस पाहिजे तर त्याचा विश्वास, जर आपला विश्वास त्याच्यामध्ये आणि जर आपण प्रार्थनेने त्याच्याकडे मागू तर आपल्यावरती तो दया करुणा करणार आहे. बरोबर. तर मग म्हणजे ग्रेस जर आपण म्हणतो की जो रोल आहे तो मोठा इम्पॉर्टंट जर जसा आपल्या जीवनामध्ये येतो तर पहिला आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. जसं तुम्ही एवढं 20 वर्षाच्या तुम्ही एक्सपिरियन्स मध्ये, जसं तुम्ही बॉर्न झाले 3 वर्ष तुम्ही म्हटले थर्ड क्लासमध्ये मी होते आणि तेव्हापासून तुमच्या जीवनामध्ये तो विश्वास भक्कम होता, प्रार्थना भक्कम होती, म्हणून तुमच्यावरती ती ग्रेस आली, दया आली. म्हणून आज इतकी गोष्टी तुमच्या जीवनामध्ये शक्य झाले. एक खरंच म्हणजे खूप मोठी टेस्टिमनी आपण म्हणणार की ऍज अ हाऊसवाईफ पण तुम्ही घर पण सांभाळता आणि एक तुमचं प्रोफेशनल जे लाईफ आहे ते पण एक सांभाळता. म्हणजे वुमन पेक्षा तुम्ही एक सुपर वुमन असं मी एक तुम्हाला म्हणणार की दोन्ही गोष्टी तुम्ही इतके रीतीने सांभाळता आणि त्याच्यामध्ये तुमचे हस्बंड तुम्हाला सपोर्ट करतात, तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट करते. म्हणजे खूप खूप म्हणजे खूप दया करुणा परमेश्वराची तुमच्यावरती खूप मोठी. तर मग तेच आपलं मेन टॉपिक जो आपण बघितलं की ग्रेस, तर ग्रेस खूप लोकांना समजत नाही की ग्रेस नेमकं काय. तर मग ग्रेस म्हणजे काय म्हणतात? ग्रेस म्हणजे दया आणि परमेश्वराची दया
अशी आहे आपल्यावरती की ज्या गोष्टीचे आपण लायकीचे नाहीये, बिलकुल है ना, आपले काही लायकी नाहीये ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी, बरोबर, तो परमेश्वर आपल्याला फ्री देतो, जसं की सॅल्वेशन. बरोबर है ना, आपण एका वचनामध्ये बघतो इथे इफिशियन्स 2 verses 8 and 9 की for it is by grace you have been saved through faith and this is not from yourself, it is the gift of God. आमेन. हे देवाचं एक आपल्यासाठी भेट आहे देवाकडून, है ना, आणि फक्त त्याच्या दयेमुळेच आपलं तारण झालेलं आहे. बरोबर, दुसरं काहीच नाही, आपल्या कामामुळे नाही. नॉट बाय आवर वर्क, राईट, नॉट बाय व्हॉट वी आर. आपण काय आहोत याने सुद्धा आपलं तारण झालेलं नाही, पण केवळ फक्त देवाची दया त्याच्यामुळेच आपलं तारण झालेलं आहे. बरोबर, वचन आपल्याला सांग. तर देवाची दया म्हणजे ज्या गोष्टीची आपण काबिल नाहीये, ज्या गोष्टीची आपण लायकी आपण ठेवत नाही, ती गोष्ट आपल्याला फुकट मिळणे. बरोबर, हो. जसं तारण आपल्याला फुकट मिळालेलं आहे. ख्रिस्ताने त्याचं प्राइस पे केलं. येशू ख्रिस्ताने त्याचं मोल जे आहे दिलं क्रूसावरती, आपलं प्राण देऊ. पण ते आपल्याला फ्री भेटलेलं आहे. तर दया हे आहे. आणि कृपा जर आपण म्हणतो मर्सी, हो, कृपा ही आहे की काही जर आपण पाप करतो आणि आपण त्या शिक्षेच्या लायक आहोत, म्हणजे आपल्याला शिक्षा झाली पाहिजे, व्हायला पाहिजे, पण तिथे देव काय करतो, त्याची कृपा देतो, कृपा दाखवतो आपल्यावर. बरोबर, त्याला कृपा म्हणतात. त्या शिक्षापासून आपण वाचतो. देव आपला जो राग आहे किंवा जे आपल्याला दंड भेटायला पाहिजे त्या गोष्टीला तो आवरतो, म्हणजे तो आपल्याला कृपा करतो. बरोबर, हे डिफरन्स आहे दोघांना. ते कृपा आणि दयासाठी आपल्याला प्रार्थना करणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. विश्वास ठेवणं आवश्यक आहे. जर आपण म्हणजे जर भटकलेलो असलो तर मग आपल्याला कदाचित त्याची जी ग्रेस आहे, त्याची जी मर्सी, ते आपल्याला नाही लाभणार आहे ना. तर मग त्याच्यावरती विश्वास ठेवणं आणि प्रार्थना करणं गरजेचं आहे. मग प्रार्थना आपण म्हणजे कोणत्या विश्वासाने प्रार्थना करायला पाहिजे किंवा कशी आपण प्रार्थना करायला पाहिजे, त्या म्हणजे परमेश्वराकडे आपण जेव्हा वळतो, परमेश्वरामध्ये आपण चालतो, प्रार्थना करणं ही किती महत्वाची. ऍज अ वुमन ऑल्सो तुम्ही म्हणणार, तुम्ही जर प्रोफेशनली तुम्ही एक प्रोफेशनल हँडल करता, एक घर तुम्ही हँडल करता, प्रार्थना किती महत्वाची इथं पडते. इथे सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रार्थनाच आहे. कारण की जर आपलं जीवन प्रार्थनामय नसेल ना, आपण देवापासून दूर जातो, सैतान आपल्यावर हल्ला करू शकतो. बरोबर, परमेश्वराशी कनेक्टेड राहणं म्हणजेच प्रार्थना करणं. आणि प्रार्थना आणि विनंती ह्या दोन गोष्टी आहेत बरं का. जसं ग्रेस अँड मर्सी मध्ये डिफरन्स आहे, विनंती वेगळी. खूप जण जे आहे याचं मिसकन्सेप्शन असं हे करतात की प्रार्थना म्हणजे हा प्रभू मला आशीर्वादित कर, माझ्या कुटुंबाला सांभाळ, ना, मला गाडी दे, बंगला दे. हे काय झालं, तुम्ही मागण्या करत आहेत परमेश्वराकडे, विनंती करत आहे परमेश्वराकडे, ना, मला आरोग्य दे, हे कर, ते कर. तर ह्याला प्रार्थना नाही म्हणत. ह्याला असं म्हणतात की तुम्ही तुमच्या गरजा परमेश्वरासमोर मांडता, तुम्ही त्याला मागत आहे. बरोबर. प्रार्थना काय? प्रार्थना हे की जेव्हा तुम्ही खूप डीपली परमेश्वराशी कनेक्टेड होतात, त्याच्याकडं पाहतात. म्हणजे आपण म्हणतो ना, जेव्हा आपण प्रार्थना करतो आणि त्याच्यामध्ये जर विनंत्या आल्या तर आपण त्याच्या हाताचा शोध घेतो. काय देतो परमेश्वर आपल्याला? बरोबर. आपल्याला त्याच्या हाताकडे नाही, त्याच्या मुखाचा शोध घेतला पाहिजे. आमेन. है ना, वी शुड सर्च फॉर हिज फेस. त्याचा प्रेझेन्स आपल्याला अनुभव करायचा. तर जेव्हा आपण त्या दृष्टिकोनाने प्रार्थना करतो की प्रभू मला तू तुझं दर्शन दे ना, मला तुझं वचन समजण्यासाठी मला तू मदत कर, मला तुझ्या वचनाद्वारे तू बोल, पवित्र आत्मा तू मला ज्ञान दे, मला बुद्धी दे, मला सामर्थ्य दे की जेणेकरून मी तुझ्या अधिक जवळ येऊ शकेल. परमेश्वराची स्तुती करणं, त्याला धन्यवाद देणं. आपल्याकडे काही गोष्टी असतील नसतील, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही धन्यवाद द्या. बरोबर, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही त्याचं स्तुती करा, त्याची आराधना करा. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं एक रिलेशन तुम्ही परमेश्वराशी बिल्ड होतं. त्याच्या अधिक जवळ त्याला जाणं. आपण जितकं पण बायबल वाचलं ना, तर तुम्ही एक वचन जर वाचा, ते वचन इतकं खोल आहे की तुम्ही जर त्याच्यावर मनन करत बसलात ना, तर तुम्हाला वर्ष निघून जातील, पण तुम्हाला ते रेव्हलेशन होतच राहील, त्या वचनाबद्दल रेव्हलेशन होतच राहील. आता खूप काही असे दाखले असतील, तुम्ही ऐकले असतील, जे पास्टर्स कडून वेगवेगळे प्रीचर्स जे आहेत त्याच्यावर वेगवेगळं त्यांचं रेव्हलेशन सांगतात. तर हे कोण प्रगट करतं? पवित्र आत्मा प्रगट करतं. तर जितकं आपण त्याला जाणायचा प्रयत्न केला त्याच्या वचनाद्वारे, त्याला त्याच्याशी बोलण्याद्वारे, तितकं कमी आहे. बरोबर. तर ह्याची खूप गरज आहे की आपण हे जे रिलेशन आहे ते कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण मागे नाही गेलो पाहिजे, है ना, किंवा त्याच्यामध्ये जास्त घाई नाही केली पाहिजे.
की मला सगळं येतं. वर्ड पण इम्पॉर्टंट आहे. वर्ड पण इम्पॉर्टंट. प्रार्थना सोबत वर्ड जास्त जरुरी आहे. त्याचं हे कसं आहे की तुम्ही सुरुवातीला परमेश्वराची आराधना करा, काही सॉंग्स गा, त्याची स्तुती करा, बरोबर, त्याला उंचवा, त्याला धन्यवाद द्या. तसं तुमचे डेली बायबल वर्सेस, डेली बायबल रिडिंग आहे. समजा जर तुम्ही कोणी जेनेसिस पासून स्टार्ट करतो, कोणी साम्स पासून करतो, कोणी नवीन करारापासून करतं, ते डेली जे वचन तुम्ही वाचता, बरोबर, त्या हिशोबाने परमेश्वर तुम्हाशी काय सांगतो, मला काय सांगू इच्छितो, मी याच्यातून काय शिकलं पाहिजे, माझ्याशी तू बोला. जसं तुम्ही मनन करता तसं पवित्र आत्मा तुमचं हळूवार या गोष्टीचं प्रगटीकरण करतो. बरोबर. आणि तुम्ही ते नोट्स लिहू शकता, तुम्ही ते नाही का लक्षात राहावं म्हणून एक अभ्यास म्हणून तसं करून तुम्ही डेली तुमचं जे आहे रुटीन जर बनवलं तर मला असं वाटतं की दुसऱ्या काही गोष्टीची गरजच नाही. पण तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सहाय्य होईल. तुमचं जे सकाळपासून तुम्ही जे उठून जे करता, जे तुमचं जॉब समजा, घरातले काम, सगळे 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 सुरळीत होतात. जसं आपण सांगितलं की प्रार्थना गरजेचं आहे, प्रार्थनेनंतर आपल्याला गॉड्स ग्रेस भेटणार आहे, तर मग गॉड्स ग्रेस आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे? परमेश्वराची दया आपल्या जीवनामध्ये खूप 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 महत्वाची आहे. जसं मी म्हटलं की प्रार्थनेद्वारे आपल्या जीवनामध्ये ती दया येते. बरोबर है ना. काही गोष्टी अशा घडतात की आपल्याला परमेश्वराच्या दयेची खूप गरज असते. काही काही असे सिच्युएशन्स येतात आपल्या लाईफमध्ये की आपण तेवढे सामर्थ्य नाही राहत त्या गोष्टी हँडल करण्यासाठी. हो. आता जर छोटंसं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं, समजा माझे वडील ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये, त्यांची खूप क्रिटिकल कंडिशन होती. त्यावेळेस आपण काय करतो की परमेश्वरा प्रार्थना करतो, प्रभू त्यांना तू आरोग्य दे, तुझी दया परमेश्वरा त्यांना दाखव. म्हणजे बरोबर. आणि हे असं 4थी वेळ झालेलं आहे बरं का माझ्या वडिलांसोबत. अच्छा. की त्यांना सिव्हिअर अटॅक येऊन 90% ब्लॉकेज होतं. ओके. ह्या हेल्थ इश्यू मधून परमेश्वराने त्यांना काढत गेला आणि ही 4थी वेळ होती जे ते क्रिटिकल कंडिशन मध्ये जाऊन ते वापस आले, बरे झाले. तर ही फक्त परमेश्वराची दयाच आहे. म्हणजे मी जेव्हा त्यांच्याशी पण बोलते तर मी त्यांना हे सांगते की फक्त आणि फक्त परमेश्वराच्या दयेमुळे आज तुम्ही जिवंत आहात. आमेन. जर त्याची दया नसती तर कदाचित आम्ही तुम्हाला पाहू नसतो शकलो. बरोबर बरोबर. पण त्याची दया आहे. दुसरे माझं फादर इन लॉ, माझे सासरे, त्यांचं पण हार्ट अटॅक येऊन अँजिओप्लास्टी वगैरे झाली. मग त्यांचे किडनीचे प्रॉब्लेम स्टार्ट झाले. मग त्यांना किडनीचे इश्यूज आल्यामुळे डायलिसिस स्टार्ट झालं. आता डायलिसिसचे पेशंट जर तुम्ही बघितले तर त्यांचं डायलिसिस वाढतं ना. म्हणजे आठवड्यामधून 2 वेळेस जेव्हा असतं तर त्यांचं 3 वेळेस होतं किंवा मग रेग्युलर बेसिसवर करावं लागतं. बरोबर. त्यांचं डायलिसिस बंद झालंय. अच्छा. टोटली. ही इज 84 years old. सगळं बंद झालं. परमेश्वराने त्यांना एकदम हेल्दी ठेवलेलं आहे, एकदम चांगलं ठेवलेलं आहे, चांगलं आरोग्य दिलेलं आहे. तर मी आता बँगलोरला गेलो तर त्यांना भेटून आले मी, तर खूप आनंदी आहेत ते. हे परमेश्वराची दयाच आहे ना. बरोबर. ग्रेस इम्पॉर्टंट तर आहेच. मर्सी बद्दल काय तुम्ही सांगणार की ते किती इम्पॉर्टंट आहे? हे बघा, कृपा पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढं ग्रेस आहे. ग्रेस मी असं जसं सांगितलं की परमेश्वर आपल्याला फ्रीली देतो. बरोबर. हो. ज्याचे आपण पात्र नाही, ज्या गोष्टीच्या आपण लायकी नाही ठेवत, परमेश्वर आपल्याला ते फ्री देतो. त्याचे आशीर्वाद. तर जसं हे जे काही नवीन मला जॉब दिलेला आहे, परमेश्वराचा आशीर्वादच आहे. राईट. त्याची दयाच आहे. बरोबर आहे. पण अशा काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वराच्या कृपेची खूप गरज असते. आपण काही चूक करतो, काही पाप करतो. हो. राईट. आणि ऍज ह्युमन बीइंग म्हणा, मनुष्य नात्याने आपल्याकडून असं आपण म्हणू नाही शकत की वी आर व्हेरी परफेक्ट. बरोबर. कोणीच परफेक्ट नाहीये. बरोबर. कोणीच नीतिमान नाहीये, वचन सांग. पण जेव्हा आपण चुका करतो, जेव्हा आपल्याकडून काही पाप घडतं, त्यावेळेस आपल्याला देवाची कृपेची खूप गरज आहे. कृपा, मर्सी, तसं आपण आता म्हटले की जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपल्याला मर्सीची गरज लागते ना. तर मग नेहमी जेव्हा आपण किती वेळेस असं पाप करतच राहतो आणि नेहमी त्याच्या कृपेची आपण त्याच्याकडे हाक मारत असतो, तर मग तो किती वेळेस आपल्याला त्या कृपेचं दर्शन देईल किंवा आपल्याला किती वेळेस आपल्याला क्षमा करणार? हे बघा, जेव्हा आपण पाप करतो आणि जेव्हा आपल्याला रिअलाइज होतं राईट की मी चूक केलेली आहे, माझ्याकडून पाप घडलेला आहे, आणि जर मी पूर्ण मनाने अंतकरणाने परमेश्वराकडे मी रिपेंट करते, है ना, मी देवाकडे क्षमा मागते, आणि मी त्यावेळेस फक्त क्षमा मागणं आणि त्याची कृपा मागणं हेच पुरेसं नाहीये. पण प्रभू, मी ह्यानंतर ह्या गोष्टी करणार नाही.
ते इम्पॉर्टंट आहे. पुन्हा वापस जर आपण ते केल्यानंतर वापस पुन्हा आपण पापाच्या मोहात पडल्यानंतर, तर मी तेच म्हणते ना, जसं तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाल, जसं तुम्ही त्याच्याशी कनेक्टेड राहाल, ह्या गोष्टी कमी कमी होत. आपण जगासारखी नाही तर आपण वेगळे आहेत, आपण निवडलेले आहोत. बरोबर. हो. है ना. आणि आपल्याला जसं जग जसं करतं तसं आपल्याला करायचं नाहीये, तेच आपल्याला वचन शिकवतं. आणि आपल्याला जर हे ख्रिस्ती जीवन, आपण कधी म्हणतो की आपण कुठेही जरी गेलो तर आपल्यामधून ख्रिस्त दिसला पाहिजे. बरोबर. तर ख्रिस्त कधी रिफ्लेक्ट होईल किंवा आपल्याद्वारे ख्रिस्त कधी टेस्टिफाय होईल लोकांना, जेव्हा आपण त्याच्यासारखे बनत जाऊ. त्या गोष्टी, त्याच्या ज्या स्वभाव, परमेश्वराचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपल्यामध्ये जेव्हा येतो, त्याचे गुण जेव्हा आपल्यामध्ये येते, त्या ह्याच्याने आपण जे बदलू, जसं आपण बुडून पाण्याने बाप्तिस्मा घेतो, जेव्हा आपण एक नवीन जीवन आपल्याला भेटतंय ना, आपण एक नवीन व्यक्ती म्हणून बाहेर येतो. जुना स्वभाव जो आहे जो आपण सोडून देतो तिथे, आणि आपलं नवीन जन्म होतो. म्हणूनच आपण होतो न्यू लाईफ ना, नवीन जन्म, तारण होणे. बरोबर. आपण बाप्तिस्मा घेण्याचं इच्छा धरतो, आणि जेव्हा आम्ही बाप्तिस्मा घेतो त्यानंतरचं जीवन आपलं, आपण नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्याकडून चुका झाल्याच नाही पाहिजे. खूप दक्षता घ्यायची याची, कारण की देवाला काय आवडतं, देवाला काय आवडत नाही, सगळ्या गोष्टी बायबलमध्ये दिलेल्या आहेत. राईट. सगळ्या तुमच्या दररोज तुम्ही कसं वागलं पाहिजे, तुम्ही एकमेकांशी कसा संबंध ठेवला पाहिजे, तुम्ही एकमेकांसोबत कसं राहिलं पाहिजे, तुमच्या शेजाऱ्यावर प्रीती करा, तुम्ही चोरी करू नका, खून करू नका, या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि येशू ख्रिस्ताने नवीन करारामध्ये 2 मोठ्या आज्ञा हेच दिलेली. पहिली की तू आपला देव त्याच्यावरती प्रीती कर, है ना, शेजाऱ्यावरती. आणि दुसरं काय, शेजाऱ्यावर. तर शेजाऱ्यावर प्रीती करणं म्हणजे काय, आपले जे कोणी असेल, राईट, कोणी नेबर असेल. आता तुम्ही आहात तर मला तुमच्यावरती प्रीती केली पाहिजे, कारण की मला वचन तसं सांगतं, मला येशू ख्रिस्तानं सांगितलं. आणि जर मी म्हणते मी तुमच्यावर प्रीती करते, तर माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही कडुत्व नाही राहिलं पाहिजे. बरोबर. जेलिसी नाही राहिली पाहिजे. राईट. काही अशा गोष्टी ज्या अनेक आम्हाला खूप काही, आपण म्हणजे ख्रिस्ती जीवन जगत असताना पण आपला म्हणजे मानवी स्वभाव कधी कधी आड येतो, है ना, अडथळा येतो, की नाही का, आपण विचार करायला लागतो, अरे ना, इसका ड्रेस मेरे ड्रेस से अच्छा क्यों है. राईट. एक एक्झाम्पल देते. तर कधी कधी अशा गोष्टी होतात, पण जर आपण त्या गोष्टी सोडल्या आणि आपण म्हटलं नाही, किती सुंदर दिसता सिस्टर तुम्ही, किती छान तुम्ही, ह्याच्याने काय, आपण परमेश्वराचं प्रेम आपण वाटते. बरोबर. अप्रिसिएशन करणं, जाऊन त्यांना कम्फर्ट करणं, त्यांच्या दुःखामध्ये त्यांना साथ देणं, त्यांच्या गरजेमध्ये उभं राहणं. भले तुम्ही काही देऊ नका, तुम्ही काही देऊ शकत नाही काही समोरच्याला, इट्स ओके, पण तुमच्या शब्दाद्वारे कोणाला दुखवू नका. तुम्ही शब्दाद्वारे तुम्ही सांत्वना करा, जे वचन आपल्याला सांगतो. असं केल्याने आपण काय, आपला पण स्वभाव बदलत जातो. राईट. आपण पण जे आहे बदलत जातो, आणि आपल्यामध्ये त्या गोष्टी आपोआप येतात. पवित्र आत्मा आपोआप त्या गोष्टी आपल्यामध्ये टाकतो. ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. जसं जसं बायबल आपण वाचू, जसं जसं प्रार्थना करू, आपण पापापासून लांब जाऊ. एक्झॅक्टली. आणि पापापासून लांब गेलं तर आपल्याला घडी घडी देवाकडे त्याच्या कृपेसाठी हाक मारण्याची गरजच नाहीये. बरोबर. राईट. एक अजून एक प्रश्न असा होता की एक वैयक्तिक प्रश्न याला म्हणणार, की आपण बघतो की जास्त जे महिला असतात गॉसिप खूप करतात, चुगल्या एक दुसऱ्यांबद्दल किंवा मग कोणाबद्दल पण त्यांचे जास्त गप्पा नाही का, कोणाची पण त्यांचा रिलेटिव्ह सोबत बोलणं असेल किंवा मग कोणाशी पण, ते सगळं बाकीचं सोडून ते चुगल्यांवरती जरा जास्त त्यांचा फोकस असतो. तर मग ते कितपर्यंत गोष्ट योग्य आहे करणं, की एका ख्रिस्ती महिलाला? नाही, योग्य तर नाहीये, बिलकुल योग्य नाही, आणि तसं नाही केलं पाहिजे. मॅडम, अजून एक प्रश्न नाही का, थोडा कॉन्ट्रोवर्शियल आपण म्हणणार, थोडा कॉन्ट्रोवर्सीकडे तो जात असतो नेहमी, कारण की त्याच्यामध्ये 2 बाजू लोक खूप वेळेस मांडतात. तर प्रश्न असा होता की जे स्त्रिया आहे ते पास्टर बनू शकतात, किंवा त्यांच्यासाठी काही देवानी काही दुसरी योजना आहे त्यांच्या जीवनामध्ये, की ते कसे परमेश्वराचं जे वचन आहे ते लोकांपर्यंत पोहोचू शकतात? हे तर आहेच, म्हणजे की हा खूप कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे. पण माझ्या मते, किंवा जे बिब्लिकली आपल्याला माहिती पाहिजे ना, माहिती पाहिजे की काय असलं पाहिजे आणि काही नसलं पाहिजे. बायबलमध्ये स्पेसिफिकली पास्टरचा रोल म्हणून एक स्त्रीची भूमिका आहे किंवा एक कॅरेक्टर डिस्प्ले केलेलं आहे असं कुठेच नाही दिलेलं. बरोबर. तर बायबल द्वारा आपण कुठेच उल्लेख नाहीये की एक स्त्री जी आहे ती पाळकीय सेवेमध्ये होती. ठीक आहे.
सर्वात प्रथम ते. दुसरी गोष्ट आहे की देवर वुमेन्स हू वर इन लिडरशिप रोल. ओके. पण त्यांची जी मिनिस्ट्री होती ती खूप वेगवेगळी होती. जसं की आपण देबोराचं जर घेऊ शकतो, जजेस 4 and 5 वर्स मध्ये आपण बघतो की देबोरा एक हे होती, प्रोफेटस होती, एक जज होती. लोक तिच्याकडे न्यायासाठी जायचे आणि ती जजमेंट पास करायची. बरोबर. सो शी वॉज इन द लिडरशिप रोल. पण तिची जी सेवकाई होती ती एकदम वेगळी होती. वी कॅनॉट कॉल इट ॲज अ पास्टरल रोल. बरोबर. ठीक आहे. दुसरा जर आपण प्रिसिल्ला बद्दल जर घेतलं तर ती तिच्या हजबंड सोबत अपोलोसला जे आहे तिने शिक्षण दिलेलं आहे, टीचिंग केलेलं आहे. तर आपण एक म्हणू शकतो की टीचिंग मिनिस्ट्री है ना. तर ते आपण बघायला भेटतं आपल्याला ऍक्ट्स मध्ये 18 म्हणजे प्रेषितांचे कृत्य याचा 18वा अध्याय 26व्या वचनामध्ये. तर तिथे आपण बघतो की तिने जे आहे टीचिंग मध्ये तिच्या हजबंड सोबत हेल्प केलेली आहे. तर ते एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फिबी आपण जर बघितलं ते पण नवीन करारामध्येच दिलेलं आहे की ती डिकन होती. रोमकरास पत्राचा 16वा अध्याय 7व्या वचनामध्ये आपण आपल्याला बघायला भेटतं. बरोबर. फिबी एक डिकन होती. तर ती पण एक पोझिशन आहे, लिडरशिप पोझिशन आहे. ठीक आहे. पण पास्टर म्हणून असं कुठेही उल्लेख केलेला नाही की ही स्त्री जी आहे ही पाळकीय सेवेमध्ये होती, नियुक्त केलं होतं ऍज अ पास्टर. पण प्रीचिंग ते करू शकता. प्रीचिंग म्हणजे कसं असतं, तर समजा स्त्री जी आहे ती स्त्रियांना सांगू शकते, शिकू शकते. ओके. मुलींना आता समजा स्त्रियांमध्ये वुमन डे वगैरे समजा चर्चमध्ये सेलिब्रेट करतो आपण. आता खूप चर्चेस मध्ये सेलिब्रेट होतच असतो. तर मग त्या टायमिंगला स्त्रियाच प्रीचिंग करता. तर मग ते आहे का म्हणजे योग्य, किंवा बायबलद्वारे जर आपण बघितलं तर? हे बघा, जसं आपण पहिले तिमोथी असा 2रा अध्याय आणि 11 आणि 12 वचनामध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये असं सांगितलेलं की स्त्रीची काय भूमिका आहे की शी शुड लर्न इन क्वाइटनेस अँड फुल सबमिशन. आणि जसं आपण एक फॅमिलीची हेरार्की पण जर बघतो आपण, तर पुरुषाला परमेश्वराने जे आहे हेड म्हणून नेमलेलं आहे. बरोबर ना, कुटुंबाचं प्रमुख. नंतर त्याच्यानंतर पत्नी असते, नंतर मुलं असतात. हो की नाही. तर हे स्ट्रक्चर जे आहे परमेश्वराकडून आहे. बरोबर. परमेश्वराने रचलेलं आहे. राईट. त्याचप्रमाणे चर्चमध्ये सुद्धा एक मेल लिडरशिप बद्दल दिलेलं आहे की जो लीडर आहे किंवा जो पास्टर आहे त्या व्यक्तीने जे आहे चर्च म्हणजे तो चर्चमध्ये चालू शकतो किंवा प्रीचिंग करू शकतो. वुमेन प्रीचिंग बद्दल काय दिलेलं आहे? हा, सुवार्ता सांगू शकतो स्त्री. काही जर स्पेसिफिक टीचिंग असेल आणि ती फक्त स्त्रियांमध्येच तुम्ही देत आहात तर ते करू शकते. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे भाग आहेत. पण असं स्पेसिफिकली तो दिलेला नाहीये की पास्टरल रोल आहेच बायबल. ओके. जर बायबल थ्रू जर आपण बघितलं, बायबलच आपण फॉलो करतो, बायबल थ्रू जर आपण बघितलं तर आपल्याला तेच कळतं की पास्टरिंग जे आहे ते फक्त एक एज अ मेल सपोर्ट, मेलच तो जो तोच करू शकतो. माणूसच प्रीचिंग करू शकतो किंवा पास्टर तोच बनू शकतो. स्त्री नाही करू शकत. स्त्री किंवा दुसरा जे भाग तुम्ही सांगितलं, गॉस्पल पण स्प्रेड करू शकता, इव्हॅन्जलिझम आहे, वर्शिप आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काउन्सिलिंग करू शकते. बरोबर. प्रार्थना करू शकते. हाऊस ग्रुप मध्ये जाऊन जे आहे लोकांना लीड करू शकते. पण चर्च ही अशी गोष्ट आहे जिथं नाही का स्त्रीचं जे आहे बोलणं नाही पाहिजे, म्हणजे वर्चस्व नाही झालं पाहिजे. She should be always submissive. She should be always quiet. She should always keep that respect for her husband. खूप लोकांना या प्रश्नाचा थोडासा अपोज होईल, पण जे खरं आहे ते खरं आहे. कारण की बायबल आपल्याला जे शिकवते आपल्याला तेच लोकांपर्यंत पोहोचवायचं गरजेचं आहे. जे बायबल आपल्याला सांगते, बायबलचे जे शब्द आहे की आपले शेवटचे 2 एक प्रश्न असतात. 2 प्रश्न असे असतात की एक तुमचं फेवरेट बायबल वर्स. तर मग तुमचं काय फेवरेट बायबल वर्स असेल ते एकदा तुम्ही संदर्भात थोडंसं सांगा आमच्या ऑडियन्सला. जसं की मी पहिलेच बोलले होते, मी कोट केलं होतं ते बायबल वर्स, Galatians 3 verses 22 and 23 की नाही का माझी कृपा तुझ्यासाठी दररोज नवीन आहे. आमेन. आणि मी हेच म्हणजे नेहमी जेव्हा मी प्रेयर स्टार्ट करते तर परमेश्वराशी मी हेच बोलते की प्रभू तुझी कृपा आज माझ्यासाठी तू नवीन केली आहेस. बरोबर. यू हॅव रिन्यूड युअर मर्सी टुडे अँड माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू, असं परमेश्वर तू म्हणतोस. तर हे जे माझे 2 फेवरेट बायबल वर्सेस आहेत ज्याला मी नेहमीच म्हणजे बोलत असते परमेश्वराकडे, आणि मला ते खूप म्हणजे आवडतात आणि टच होतं त्याच्याने, मला कार्य करतं ते वचन माझ्या जीवनामध्ये. आपल्यासोबत फिलोमेना मॅडम आहे आणि खरंच त्यांची टेस्टिमनी इतकी मोठी त्यांच्या जीवनामध्ये जी टेस्टिमनी घडली आणि ती झाली, आणि कसं तुमच्या विश्वासाने तुमच्या जीवनामध्ये किती बदल झाला, आणि जे आपल्याला अशक्य गोष्टी वाटते ते शक्य परमेश्वराने करून दिले. त्याचं ग्रेस तुमच्यावरती होते, त्याची मर्सी तुमच्यावरती होते, आणि एक साधारण स्त्रीमधून तुम्ही एक आज प्रिन्सिपल म्हणून
नेमलेले आहात, म्हणून ती किती मोठी गॉड ग्रेस तुमच्यावरती आहे. तर मग जे मुली जे भटकलेले जे यूथ आहे, तर स्पेसिफिकली जी मुली खूप वाईट गोष्टींमध्ये वाढत आहे, खूप वाईट गोष्टींमध्ये जास्त ते प्रभावित होत राहिले, जगी गोष्टीमध्ये ते चालत आहे, आणि उलट आपलेच ख्रिश्चन मुली जास्त त्या गोष्टीमध्ये जात आहे, भटकत आहे. तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? अशांसाठी माझं एकच म्हणणं आहे की जे जगामध्ये आहे त्या गोष्टी नाश पावतील, आणि तुम्ही जर त्या जगिक गोष्टींमध्ये गुरफटाल तर तुम्ही नाशाकडे जाल, आणि त्याचा अंत जे आहे ते नाशच आहे ना, एव्हरलास्टिंग हेल आहे. बरोबर है ना. आणि तिथे परमेश्वराची इच्छा नाही की तुम्ही जावं ना, त्या नरकामध्ये तुम्ही, त्या अग्नीमध्ये तुम्ही जळावं, ही परमेश्वराची इच्छा नाही, ही परमेश्वराची योजना नाही. तर जितक्या पण मुली ज्या जर भटकल्या असतील आणि ज्यांना गरज आहे, तर माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी पूर्ण समर्पण त्यांनी परमेश्वराकडे करावं, परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊन त्यांनी पश्चाताप करून परमेश्वराकडे क्षमा मागून जे आहे परमेश्वराशी पुन्हा रिलेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न करावा. कारण परमेश्वर जे आहे खूप दयाळू आहे, खूप कृपाळू आहे. आपण खूप चुका करतो आपल्या जीवनामध्ये, पण तो नेहमी आपल्याला त्याच्याकडे ओढत राहतो. असं होतं कधी कधी की आपण देवाला सोडतो. म्हणजे माझ्या समोर अशी काही उदाहरणं आहेत लोकांची की त्यांनी देवाला कम्प्लिटली सोडलं, राईट, पण परमेश्वर सोडत नाही, बिलकुल तो कधी दूर जाऊ देत नाही. तर म्हणून आपण निराश नाही व्हायचं, आपण परमेश्वराला दोष नाही दिला पाहिजे, आपण लोकांना दोष नाही दिला पाहिजे, आपण स्वतःला दोष नाही दिला पाहिजे. खूपदा असं होतं की आपण आपल्याच कमतरता सारख्या बोलून बोलून आपण स्वतःला कमी लेखतो, नेगेटिव्हिटी आणतो, आणि आपण त्याच गोष्टीवरती जास्त म्हणजे जोर देऊन आपण म्हणतो मी अशीच काय, मी तशीच काय, देवानेच मला असं केलं, देवाने माझ्यासोबत वाईट घडवलं, मी काळीच आहे, मी सुंदरच नाही. म्हणजे अशा खूप काही गोष्टी येतात मनामध्ये येतात, आणि आपण स्वतःला डिमोटिवेट करतो. तर ते थांबवलं पाहिजे कम्प्लिटली. कारण देवाने तुम्हाला बनवलं आहे, तुम्ही युनिक आहात. बरोबर, तुमच्यासारखं दुसरं कोणी नाहीये. तर हे खूप स्पेशल आहे आपल्यासाठी, हे जाणणं की परमेश्वराने फक्त मी माझ्यासारखीच आहे, माझ्यासारखं दुसरं कोणी नाहीये. बरोबर. तर ही गोष्ट जाणून घेणं आणि त्याचं महत्व समजणं फार गरजेचं आहे. ही गोष्ट आपण समजली पाहिजे आणि त्यासाठी परमेश्वराचा धन्यवाद दिला पाहिजे. त्याच्या जवळ अजून जाण्यासाठी आपण दररोज बायबल वाचलं पाहिजे, त्याची प्रार्थना केली पाहिजे, त्याची स्तुती, त्याची आराधना केली पाहिजे. एखादं चांगलं चर्च जिथे चांगले टीचिंग्स भेटतात ते जॉईन केलं पाहिजे. बायबल स्टडी ग्रुप जॉईन केले पाहिजे, जिथं तुम्हाला अजून शिकायला भेटेल देवाचं वचन, अजून गहन गूढ गोष्टी परमेश्वर तुम्हाला रिव्हील करल. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण पूर्णपणे सरेंडर करतो ना, समर्पित होतो ना, परमेश्वर आपल्याला उचलून धरतो. बिलकुल. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला काय करायची गरजच नाही, काहीच नाही. ही विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. वी जस्ट नीड टू सरेंडर. प्रभू हा मी आहे, मैं हूं यहाँ, बस अँड एव्हरीथिंग विल बी डन फॉर यू. तर थँक्यू. खरंच इतकं सुंदर तुम्ही संदर्भात तुमची एक टेस्टिमनी सांगितली, आणि तुम्ही टीचर आहात, एक प्रिन्सिपल आहात, आणि एवढं तुम्ही संदर्भामध्ये ग्रेस मर्सी याच्याबद्दल आमच्या जे ऑडियन्स आहे, जे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्ही बोलले. आणि खरंच जसं यांच्या जीवनामध्ये एवढा बदल झाला, यांच्या जीवनामध्ये जेवढे टेस्टिमनी त्यांनी आज आपल्यासोबत सांगितले की त्या विश्वासाने तुमच्यावरती त्याची करुणा दया येणार आहे. तसंच तुमच्यासोबत सुद्धा जे बघताय त्यांच्यासोबत सुद्धा ही घटना होणार आहे. आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवा, कारण की तो आहे, जिवंत आहे, आणि तो आपल्याला बघत आहे. जसं यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने यांना चालवलं, तसं तुम्हाला तो चालवत आहे. या व्हिडिओद्वारे खरंच खूप आम्हाला चांगलं वाटतं की आमचा हा फर्स्ट व्हिडिओ आहे एका फिमेल वक्ताला घेऊन. तर खरंच तुमचे धन्यवाद करतो मॅडम, तुम्ही आले. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर खरंच या व्हिडिओला जेवढं तुम्हाला शेअर करता येईल तेवढं शेअर करा, आणि ही टेस्टिमनी, त्यांचं जे नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, लाईक करणं विसरू नका. थँक्यू. सो